शिट! ओ शिट! ओ शिट! अजित पवारांसह 6 जणांचा या विमान अपघातात मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, आपल्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार दादा आपल्याला काल सोडून गेले. आणि कालची सगळ्यात भयंकर, इनफॅक्ट ह्या 2026ची सगळ्यात भयंकर गोष्ट ही होती की हे ऐकणं, ही सकाळ खूप घाणेरडी वाटली. म्हणजे कोणत्याही पक्षाचा माणूस असो किंवा जो राजकारणात नसलेला माणूस सुद्धा असो, तोही माणूस हळहळला या गोष्टीवरती की हा दिवस बघावा लागला आणि असं अचानक सगळं झालं. तर माझ्या डोक्यात एक विचार आला की शेवटच्या क्षणी दादांना आपल्या माणसांना काही सांगायला सुद्धा वेळ मिळाला असेल का? म्हणजे डोळ्याची पापणी लवते न लवते आणि क्षणार्धात होते असं नव्हतं झालं. तो वेळ मिळाला असेल का? आणि जर तो वेळ मिळाला असता तर ते आपल्याशी काय बोलले असते, हे थोडंसं लिहायचा प्रयत्न केलाय. मला माहितीये मी एवढी चांगली लेखक नाहीये, पण कदाचित त्या भावना जेवढ्या मी आजपर्यंत समजले त्या अशाच असाव्यात. तर प्लीज ऐकून घ्या. ज्या मातीसाठी लढलो, आज त्या मातीमध्येच सामावलो. स्वप्न होती माझी आकाशा एवढी, स्वप्न होती माझी आकाशा एवढी, पण मायाभूमीवर खोलवर रुजलेली. अरे महाराष्ट्राच्या माणसा, अरे महाराष्ट्राच्या माणसा, मी तुझ्यासाठी झटलो, तुझ्या दुःखात उभा राहिलो, तुझ्या दुःखात उभा राहिलो, तुझ्या आनंदातही सामील झालो. राजकारण माझं कर्म होतं, राजकारण माझं कर्म होतं, पण माणुसकी माझी ओळख होती. तुझ्या भविष्याचा विचार करत, तुझ्या भविष्याचा विचार करत स्वतःचं वर्तमान विसरलो कधी कधी. आज माझं नाव केवळ आठवणीत उरेल, पण अस्तित्व या मातीमध्ये जिवंत असेल. ज्या बारामतीच्या मातीत चालायला शिकलो, ज्या बारामतीच्या मातीत चालायला शिकलो, त्याच मातीत आज शेवटी विसावलो. अरे महाराष्ट्राच्या माणसा, तू जिथे उभा असशील तिथे मला कायम भेटशील. मी तुला सोडून नाही निघालो, फक्त या काळ्या आईच्या कुशीत निजलोय. आज विमानाची भरारी मी तुझ्यासाठीच घेतली, आज विमानाची भरारी मी तुझ्यासाठीच घेतली, पण शेवटी तेच विमान जळून राख झालं. त्यात माझा देहही जळून राख झाला, पण माझा विचार जळला नाही. कारण मी मेलो नाही रे माणसा, कारण मी मेलो नाही रे माणसा, मी अमर झालो. डोळे मिटताना सुद्धा मी हेच देवाकडे मागितलं, डोळे मिटताना सुद्धा मी हेच देवाकडे मागितलं, जरी आज मी संपलो तरी तरी महाराष्ट्र माझा वाचला पाहिजे, शेतकरी पुढे येऊन जगला पाहिजे. मी सत्ता मागितली नाही, मी अजून 2 श्वासही मागितले नाहीत, मी सिंहासनही मागितलं नाही. मी फक्त तुझ्या भाकरीचा दर आणि तुझ्या घामाचं मोल मागितलं. ज्या मातीत जन्म घेतला तिच्याच मातीत मिसळलो, ज्या मातीत जन्म घेतला मी तिच्याच मातीत मिसळलो, पण माझी स्वप्न आजही रानात उभी आहेत, पण माझी स्वप्न आजही रानात उभी आहेत. उसाच्या शेतात, कापसाच्या पांढऱ्या कळीत आणि तुझ्या कष्टाळू हातात. अरे मराठी माणसा, मी तुझ्यासाठी झटलो, मी तुझ्यासाठी जळालो, पण मी तुझ्यातच उरलो. आज माझं शरीर राख आहे, आज माझं शरीर राख आहे, पण माझी लढाई जिवंत आहे. आज माझं शरीर राख आहे, माझी लढाई मात्र जिवंत आहे. कारण जो मातीसाठी लढतो तो कधीच मरत नाही,
जो मातीसाठी लढतो तो कधीच मरत नाही, तो इतिहास होतो. हो, तो इतिहास होतो आणि मी इतिहास आहे. लक्षात ठेव, लक्षात ठेव, मी तुझ्या थडग्यात नाही. लक्षात ठेव, मी तुझ्या थडग्यात नाही, मी तुझ्या श्वासात आहे, तुझ्या रानात आहे, तुझ्या घामाच्या थेंबात आहे. कारण कारण मी मगाचपर्यंत माणूस होतो. कारण मी मगाचपर्यंत एक साधा माणूस होतो. पण आज मी राख माती झालो. म्हणेन मी आज माती झालो. आणि लक्षात ठेव माझ्या माणसा, माणूस मरतो पण माती कधीही मरत नाही. माती कधीही मरत नाही. चला चला मी निरोप घेतो. चला मी निरोप घेतो, पण हे लक्षात ठेवा, मी संपत नाहीये. चला मी निरोप घेतो, पण हे लक्षात ठेवा की मी संपत नाहीये. मी फक्त रूप बदलतोय. हो, मी फक्त रूप बदलतोय. मी पुन्हा जन्म घेईन ह्याच माझ्या महाराष्ट्रात. मी पुन्हा जन्म घेईन याच माझ्या महाराष्ट्रात. कधी शेतकऱ्याच्या घरात, तर कधी सैनिकाच्या छातीत, कधी लेकराच्या स्वप्नात. चला येतो, चला येतो, मला विसरू नका. चला येतो, मला विसरू नका. कारण मी गेलो नाही, मी गेलो नाही. मी कायमचा राहिलोय या महाराष्ट्राच्या मातीत. मी पुन्हा जन्म घेईन याच माझ्या महाराष्ट्रात, याच माझ्या महाराष्ट्राच्या मातीत. तुमचाच दादा. थँक्यू, तुम्ही सगळ्यांनी एवढा वेळ हे ऐकलं. अनेकशा गोष्टी मला नाही माहिती मी हे कितपर्यंत बरोबर लिहिलंय. बस मी प्रयत्न केलाय लिहायचा की दादांना त्यावेळेला काय वाटलं असेल, त्या एका मिनिटामध्ये काय काय विचार येऊन गेले असतील, आणि आपण ते समजूही नाही शकत. बस कदाचित त्यांना जे काही बोलायचं होतं असेल त्यातला 1% मी इथे लिहिला असेल किंवा त्याच्यापेक्षाही कमी. पण दादा गेल्याने खूप इम्पॅक्ट पडलाय सगळ्यांवरतीच. आणि म्हणून आज खूप दिवसांनी मी माझं पेन आणि वही हातात घेतली आणि काहीतरी लिहिलं. तुम्हाला ही कविता आवडली असेल, कविता म्हणण्यापेक्षा दादा काय म्हणतायत हे आवडलं असेल अशी मी आशा करते. काही चुकलं असेल तर माफ करा. आणि दादांचा आदर्श आपण घेऊया आयुष्यभर. त्यांचे विचार आपण असेच पुढे नेऊया. जय महाराष्ट्र. येते. आली. जोपर्यंत माझे हातपाय हलतात ना तोपर्यंत तुमचं भलंच करीन, बाकी काय करणार नाही. मी काम करून दाखवलं, मी कामाचा माणूस आहे. मी सत्तेसाठी उभा राहिलो नाही, मी उभा राहिलो कारण महाराष्ट्र थांबू नये. शेतकऱ्याच्या जमिनीतलं पाणी, कामगाराच्या हातातलं काम, तरुणांच्या डोळ्यातलं स्वप्न, हेच माझं राजकारण होतं. निर्णय कठोर झाले, आवाज चढला, कारण वेळ कमी होती आणि काम प्रचंड होतं. मी कधी सोपा मार्ग निवडला नाही, कारण सोपे निर्णय महाराष्ट्राला पुढे नेत नाहीत. लोकांनी माझ्यावर राग धरला असेल, पण मी कधीही महाराष्ट्रावर राग धरला नाही. हा महाराष्ट्र माझं कुटुंब आहे आणि कुटुंबासाठी माणूस शेवटपर्यंत उभा राहतो. आज जर माझा श्वास इथे थांबत असेल तर मला एकच समाधान आहे, मी महाराष्ट्रासाठी जगलो. माझ्या नंतरही काम थांबू देऊ नका, कारण सत्ता येते जाते पण लोकसेवा अमर असते.